युवी, हे मातृत्वाचे पवित्र क्षण आहेत. आईच्या मनातील प्रत्येक विचार, प्रत्येक भावना गर्भातील बाळापर्यंत पोचत आहेत. प्रिय बाळ, तू माझ्या गर्भात सुरक्षित आहेस. माझ्या प्रत्येक श्वासात तुझ्यासाठी प्रेम आहे. माझ्या प्रत्येक धडधडीत तुझ्यासाठी आशीर्वाद आहेत. आज मी माझे मन शांत ठेवते, सकारात्मक विचार स्वीकारते. अरे माऊ, कोण माऊ? ग असं काय करतेस तू? मी नाही, पण बाळ तुला काय म्हणून हाक मारेल? मावशी की काकू? मावशीच ठीक आहे, है ना? कसं आहे, काकू होण्याआधी तू माझी बहीण आहेस म्हणून मावशी. किती काळजी घेतेस ग तारिणी माझी. अगं हो निशी, तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं. आणि मी तुझी काळजी नाही घेणार तर अजून कोण घेणार? हो ना तारिणी, मला ना खूप मनापासून वाटतंय की हे बाळ आहे ना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येणार आहे. म्हणून मी ठरवलंय सतत हसत राहायचं, शांत राहायचं, असं छान छान ऑडिओज बघायचे, व्हिडिओ. म्हणून तर हा गर्भसंस्काराचा ऑडिओ ऐकत होते. असं बाळ कसं पोटात असल्यापासूनच त्याच्यावर छान संस्कार झाले पाहिजेत ना. आणि हो, मी युवीलाही सांगितलंय रोज रामरक्षा म्हणायची. युवी पण म्हणणार आहे, हो ना युवी? अरे ऑफकोर्स ऑफकोर्स. मग अरे आम्हाला बाळ होणार आहे, बाळासाठी तेवढं करायला नको? बघितलंस, युवीला आत्तापासूनच बाळाची किती काळजी आहे. निशी, काही खावंसं वाटतंय का तुला? म्हणजे डोहाळे लागलेत का? आता प्रेग्नन्सीमध्ये डोहाळे खूप महत्वाचा भाग असतो ना. अय्या, खरंच ग. थांब ना, आपण ना बाळालाच विचारूया. बाळा, आपली माऊकी नाही खूप छान स्वयंपाक बनवते. सांग बोल, तुला काय खावंसं वाटतंय? हा, बोल बोल. काय? आलू पराठा. आलू पराठा खावंसं वाटतंय बाळाला. ठीक आहे, तू बस, मी गरमागरम आलू पराठे करून आणते. आलेच. लवकर आहे. चहा नकोय मला. सुमी, आईला काय झालंय? म्हणजे ठिणग्या पेटल्यात की वणवा भडकलाय? तुला काहीच माहिती नाही का? नाही. कडे काय चाललंय? काय काय झालंय? अगं आज पहिल्यांदा दडपशाही सहन करणाऱ्या या सेनापतीनं पलटवार केलेला आहे. खरंच? खरंच. बाबा चक्क आईवर ओरडले. ओरडले चांगले. क्या बात है मेरे शेर. हो, मी ते जरा वाह 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 वाह. या बछड्याकडून या वाघाला सल्यूट. तुम्ही सांगा तुम्हाला काय खायला हवंय, मी करून देतो, तुम्ही फक्त सांगा. नाही, मला काही खायला नकोय, पण माझं एक काम करशील का? एक? तुम्ही मला 10,000 कितीही कामं सांगा, मी सगळी करेन, तुम्ही फक्त बोला. नाही, काय ना, या पेपरची पुरवणी आतमध्ये राहिली आहे, ती जरा घेऊन येशील का? नाही म्हणजे मला आत्ता आतमध्ये जायला जरा. काय रे हे माधवा, हे म्हणजे युद्ध जिंकल्यावर पण शत्रूला घाबरल्यासारखं झालं की रे. काय म्हणायचं तुला? निशी, अरे वा, पराठा संपला पण.
हो ना. अगं आजकाल खूप भूक लागते ना ग बाळाला. अगं असू दे ग, बाळाची काळजी घ्यायला बाळाची माऊ आहे ना. आणि म्हणून बाळाच्या माऊने त्याच्यासाठी एक सरप्राईज आणलंय. सरप्राईज? कसलं? बाळाला आणि बाळाच्या आईला कोणीतरी स्पेशल भेटायला येणार आहे. मला भेटायला? हो, कोण? सांगते सांगते, या ना. बोला जय पांढरे बाबा फू फा फू. जय पांढरे बाबा, जय पांढरे बाबा. बाबा या ना, या या. कोण आहे रुग्ण? रुग्ण? कोण कोण रुग्ण? तारिणी कोण आहेत हे? पांढरे बाबा नावाचे खूप मोठे बाबा आहेत. हे त्यांचे शिष्य आहेत, झाडफुके वैद्य. आपण यांना झाडफुके बाबा म्हणूयात. हा, बोला पांढरे बाबा फू फा फू की जय 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 निशी, जय बोल ना. जय जय हा, जय जय. तारिणी कोण आहेत हे? काय चाललंय हे? काही फुफाफू वगैरे? अगं हे खूप मोठे वैद्य आहेत. कुठलाही आजार असू देत, काहीही प्रॉब्लेम असू देत, मानसिक शारीरिक, ते सगळं बरोबर करतात. आणि फक्त काढी आणि चाटण देऊन बाकी काही करावं लागत नाही. हा बाबा, ही माझी बहीण निशी, हीच प्रेग्नेंट आहे. तुम्ही तिला एकदा व्यवस्थित चेक करा आणि आम्हाला सांगा काय करायचं असेल ते. आम्ही सगळं करू बाळांसाठी, काही प्रॉब्लेम नाही. ये तारिणी, मी आजारी नाहीये, मी प्रेग्नेंट आहे. हं? कळतंय ना? अगं हो, बरोबर आहे तुझं निशी, पण तू प्रेग्नंट असल्यापासून साध्या डॉक्टरांकडे पण गेलेली नाहीयेस ना. मग आपल्याला घरातल्या घरात उपाय करायचे असतील तर ते सांगतील ना आपल्याला घरगुती उपाय, हो की नाही बाबा? हो, मग त्यांना फक्त एकदा तुझी नाडी परीक्षा करू देत, मग बघ ते सगळं सांगतील व्यवस्थित. व्हॉट नाडी? काय नाडी एक्झाम वगैरे? अगं नाडी म्हणजे नस 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 बघून ते बरोबर सगळं चेकिंग करतात आणि आपल्याला सांगतात की आपल्या शरीरात काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. हा हा, सिरियसली? माझी नस बघून त्यांना कळणार आहे की मी प्रेग्नेंट आहे, माझा बेबी कसं आहे वगैरे, विदाऊट सोनोग्राफी? वा. अगं काय बोलतेस तू हे? हो, पांढरे बाबांची विद्या कधीच चुकू शकत नाही. बोला पांढरे बाबा फू फा फू की जय जय. अगं दाखव ना. नो वे, मी माझा हात असा कोणालाही दाखवत नाही. आणि तारिणी, ह्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, तुला माहित. अगं निशी, कशाला घाबरतेस? अगं ही सुद्धा एक विद्या आहे. हा, तू तू काही काळजी करू नकोस, विश्वास ठेव याच्यावर, सगळं व्यवस्थित. ते काही असू दे, मला नाही चेक करायचंय. मला ना आरामाची गरज, मला झोपायचंय. गुड नाईट. निशी, अगं असं कसं करून चालेल? तुला बाळाची थोडी पण काळजी नाहीये का? हा, अगं स्वतःसाठी नाही, निदान बाळासाठी तरी कर. तू जर माझं ऐकणार नसशील ना, तर मी आत्ता हे सगळं जाऊन पद्मिनी काकूंना सांगते. थांब पद्मिनी बाई बाई, थांब थांब. ओ ओके बाबा, करा काय ते परीक्षा करा करा. हा? थांबा बाबा. बसा हो बसा बसा, अगदी सावकाश. हो.